मंजिरी, मला एक वचन देशील? सत्याला कधीही सोडून जाणार नाही असं वचन दे मला. काहीही झालं, या घरावर तुमच्यावर कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देण्यासाठी सत्याच्या बरोबरीने उभे राहशील. तसा मनातून तो घाबरलेला असतो आणि ते स्वतःपासूनही लपवण्यासाठी तो हे सगळं करतो. त्याची लहानपणापासूनची सवय आहे, मला माहिती आहे ना. तू शक्ती आहे सत्यजितरावांशी, ते तुझ्याशिवाय नाही जगू शकणार आणि तुलाही ते माहिती आहे. मग तू असं का वागते? सत्यजितरावांच्या तापटपणामागे तुझ्याबद्दलचं अतोनात प्रेम आहे ना, ते परत मिळव. त्यांच्या मुलीला तिच्या बाबांचं प्रेम मिळू दे. तू त्या दोघांना वेगळं करू नकोस. हे पाप तुझ्या हातून घडू देऊ नकोस मंजिरी. माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी, त्या दिवशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्यातून निघून जायचं. पण काहीही झालं तरी माझ्या बाळाला त्याच्या वडिलांचं प्रेम मी नक्की मिळवून देणार. वडील असून सुद्धा पोरकेपणाचं दुःख मी तिच्या नशिबी नाही येऊ देणार. आणि हे सुद्धा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटकच आहेत ना. त्यांच्यासाठी तरी मला जावंच लागेल. सत्या, कुठे बाहेर चाललाय? माझ्या मुलीचा पत्ता या घरात बसून लागणार नाही ना आई. तुझ्या सुनेने एक मोठी कामगिरी सोपवली माझ्यावर, तीच पार पडायला चाललोय बाहेर. तुला शोधायला चाललायस, मला वाद नकोय. माझ्या नातीला आणि माझ्या सुनेला घेऊनच ये. तुला पुन्हा एकदा सांगतोय, तुझ्या सुनेशी मला काहीही कर्तव्य नाही. मी फक्त माझ्या मुलीला शोधायला चाललोय. मंजिरी, अगं तू कुठे होती? आई थांब. आधी मला माझ्या मुलीला माझ्या ताब्यात घेऊ दे. सत्या, मी बोलतीये ना. चल बाळा, आज चल थोडं खाऊन पिऊन घे. 2 दिवस तू घराबाहेर होते. थांबा शारदा, मंजिरीला कुठे घेऊन चाललात तुम्ही? आज तिथे नाही, मी फक्त मंजिरी सापडली तुम्हाला सांगायला आणि तिला इथं दाखवायला घेऊन आलोय. त्यापुढे मंजिरी इथे राहणार नाही, तिला मी माझ्या सोबत घेऊन जातोय. असं बोलू नका सरनाईक साहेब. सत्यजितचं काही चुकलं असेल तर त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. प्लीज शालिनी दे, तुम्ही उगीच विनवणी करू नका. त्यांनी काही फरक नाही पडणार माझ्या निर्णयामध्ये. चल मंजिरी. थांबा. सरनाईक साहेब, कुठं निघालात? ही तुमची मुलगी आहे. हिला घेऊन तुम्ही इथून कुठेही जाऊ शकता. तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, माझं काहीच म्हणणं नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय सरनाईक साहेब. या क्षणी तुमच्या या मुलीच्या हातात माझी मुलगी आहे. माझ्या मुलीला तुम्ही इथून कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. माझी नात आहे. असेल, पण मी तिचा बाप आहे, त्यामुळे तिच्यावर जास्त हक्क माझा आहे. आणि तुम्ही हिला इथून कुठेही घेऊन जाण्याच्या आधी हिला आधी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. नाही, ती देणार नाही. मंजिरी कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी बाप आहे तिचा, आणि मी हे तुम्हाला सांगतो की तिच्याशी असलेल्या आवाजामध्ये बोलायचं अजिबात काम नाहीये. मला चालणार नाही, मी अजिबात खपवून घेणार नाही. तुम्हाला काय चालेल आणि काय चालणार नाही हे तुम्हाला कोणीच विचारत नाहीये सरनाईक साहेब. इथं कोणालाही त्याची पडलेली नाहीये.
काल तुम्ही इथे येऊन सांगत होतात ना, माझ्या मुलीला काय त्रास सहन करावा लागला तो कळतोय मला. नाही मग मलाही कळू द्या. सांगा ना, काय त्रास सहन करावा लागलाय तुमच्या मुलीला? असा काय छळ झालाय तिचा या घरात? आणि जेव्हा ती माझं 2 दिवसाचं बाळ घेऊन तिच्या त्या याराबरोबर पळून गेली होती तेव्हा नव्हता झाला त्रास? तेव्हा कसा होईल? कारण त्याच्यावर जीव जडलाय ना हिचा. त्याच्यासाठी ती काहीही करू शकते. काल दिवस रात्र वेड्यासारखा शोधत होतो मी माझ्या मुलीला. विचारा ना, विचारा तुमच्या मुलीला, कुठे घेऊन गेली होती ती तिला? तुमच्या मुलीनं माझा जो विश्वासघात केलाय त्याबद्दल जर मी बोलायचं ठरवलं ना सरनाईक साहेब, तर आजचा दिवस पुरणार नाही. पण मला बोलायचं नाहीये, कारण मी हिच्याबद्दल बोलावं एवढी सुद्धा लायकी नाहीये. बास झालं, खूप बोललात. आणि मी सुद्धा खूप ऐकून घेतलं आता. आणि मगापासून तुमच्या माझी मुलगी जे काय चाललंय ना, ती मुलगी तिची सुद्धा आहे. माझ्या मुलीचा या बाईशी काहीही संबंध नाही. सत्यजित, बस. आता माझ्या घरात फक्त माझा आवाज चढणार. विचारत होतात ना तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये, काय चूक आहे माझ्या मुलीची? तुमच्या मुलीची ही चूक आहे की या घरात राहून पातिव्रत्याचं नाटक करून ती मला आणि माझ्या घरच्यांना फसवत राहिली. तुमच्या मुलीची ही चूक आहे की तिने माझा विश्वासघात केला. कळतंय तुम्हाला सरनाईक साहेब की अजून उघडपणे सांगू की काय लायकी आहे तुमच्या मुलीची आणि काय दशा करून ठेवल्या तिने माझ्या संसाराची? तुम्ही आता जे काय बोललात ना, तो तुमचा दृष्टिकोन झाला. याआधी तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवून मी माझ्या मुलीवरती अविश्वास दाखवला होता. पण मंजिरी आता या अवस्थेत आपल्या बाळाला आणि आपला संसारपणाला लावून असं काही करेल असं मला नाही वाटत. आणि म्हणून माझ्या मुलीवरती ठाम विश्वास आहे. तुम्ही तिचे बाप आहात हो, त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवणं हा तुमचा नाईलाज आहे. पण माझी तशी कुठलीच लाचारी नाही. त्याची गप्पा बैस. सरनाईक साहेब, आपण शांतपणे बोलूया ना. अहो सगळी आपलीच माणसं आहेत. नाही शालिंती, नाही. हे असलं आपली माणसं आता आतापर्यंत खूप ऐकलं मी, खूप ऐकलं. नो, माझ्या मुलीला यांनी या तुमच्या मुलांनीच परक केलेलं आहे. यापुढे माझ्या मुलीचा अपमान मी सहन करणार नाही. माझी मुलगी इथे राहणार नाही. तिला या अशा परिस्थितीत या नरकात सोडून मी जाणार नाही. तुमच्या मुलीसाठी ते स्वर्गच उभा केला होता हो. तुमच्या मुलीनं त्या स्वर्गाचा नरक केला स्वतःच्या कर्मानं. सत्या, मी हात जोडते तुझ्या पुढे, जरा गप्पा बैस ना. आई, या माणसाच्या मुलीनं माती खाल्ली आणि हे वर आपल्याला येऊन धमकावतायत. सरनाईक साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज मंजिरीला नका घेऊन जाऊ. नाही शालिनीताई, एवढं सोडून दुसरं काहीही बोला. एवढेच उपकार करा माझ्यावर. नका तिला घेऊन जाऊ. अहो ती लक्ष्मी आहे या घरची. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? अहो मी आहे, आमच्या सासूबाई आहेत, आम्ही काळजी घेऊ ना तिची. मी तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. मी पाय धरते तुमचे. आई, खबरदार, खबरदार, तोंडातून एक शब्द जरी काढशील तरी. जा तुझ्या खोलीत, जा. शालिनीताई प्लीज प्लीज, हा असला वेडेपणा करू नका प्लीज. ठीक आहे, फक्त तुमच्या शब्दाखातर मी माझा निर्णय बदलतो. पण मी इथे रोज येत जाईन माझ्या मुलीची चौकशी करायला. आणि प्लीज माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्याची पाळी माझ्यावरती आणू नका. नाही, ती वेळ मी येऊच देणार नाही.
काळजी घे स्वतःची आणि बाळाची. काळजी घे. काय झालं? कशाला आली तू इकडे? नाही म्हणलं तू अशी इथे एकांतवासात येऊन बसलीयेस, काही प्रॉब्लेम नाहीये ना विचारायला, म्हणून नेत्रा, मला आता काही प्रॉब्लेम येऊच शकत नाही, कारण मला जे जे काय हवंय ना ते सगळं मिळतंय सहज. रिअली? का? तुला काही डाऊट्स आहेत? पण तुझा हा जो गैरसमज आहे ना की एका रात्रीत नशीब बदलतं, तसं नाही होत. आणि तुझ्या बाबतीत तर नाहीच नाही. एका रात्रीत काय 7 जन्मात तुझं नशीब बदलणार नाही. म्हणजे नेत्रा, संदर्भाशिवाय टोमणे मारायची सवयच आहे तुला. तसं जर करत असशील ना तर प्लीज इकडनं निघून जा. माझ्या सगळ्या सवयी तुला खूप चांगल्या माहितीयेत प्रिया, उगाच नाही येणार ना. पण म्हणलं तुला दुखवायच्या आधी तुझ्या मनाची थोडीशी तयारी करा. नेत्रा, प्लीज स्पष्ट बोल. आता काहीही ऐकायची मनाची तयारी आहे माझी, त्यामुळे बोल. आपल्या दोघींच्या लाडक्या मंजिरी बहिणी या घरात परत आल्या. अच्छा, मग ओके. नेत्रा, म्हणजे या गोष्टीवरनं तुम्हाला डिवचायला आलीस. बट यू नो व्हॉट, आय डोंट केअर. सो तुझं बोलून झालं असेल तर प्लीज निघ. हो का बाबा, किती राग आला तुला, दिसतोय चेहऱ्यावर. नेत्रा, दुसरी कुठली वाट सापडली नाही ना की लोक परतीची वाट धरतात. पण हे घर तिचं परत कधीही होणार नाही, ही काळजी आपल्याला घेतली पाहिजे. नाहीतरी आपल्याला काहीतरी टाइमपास लागतोच ना. आपण थोडी मजा घेऊ आणि तिलाही थोडी दाखवू. हलकटपणाचा ना कळच आहे. हे वाक्यही बोलायचा कंटाळा आला आता. ते तर मी आहे. हॅलो, याद आ रही है, तेरी याद आ रही है. अब काय देखण्यात आहे? आय मिसिंग यू, युअर माय स्वीट देखण्यात आहे. काय तुम्ही आमच्याकडे येत नाही, आम्हाला भेटत नाही. हो दादा, बरोबर आहे. पण आता आमच्या घरची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे. कसं येणार ना तुमच्या घरी? आहे 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 आहे. हे तुमच्या घरातली परिस्थिती आम्हाला माहिती आहे. अतिशय वाईट चाललंय तुमच्या घरात. दादा, काही काम होतं का माझ्याकडे? नाही, काय काम असणार हो, आमचं काहीच काम नाही. तुमची तब्येत कशी आहे ते विचारायला फोन केला. कशी आहे तुमची तब्येत देखण्यात आहे? बरी आहे ना तब्येत? अच्छा अच्छा, नाही मग मी बरी आहे. ठेवू का फोन? सांगितलाय ठेवायला फोन. नाही तसं नाही, जरा घाई होती म्हणून म्हणते. तरी आम्ही घाईत माहिती काढायला घाईचा फोन केला की नाही? कुठे मंजिरी बहिणी आल्या घरी. आल्या? आमच्या वहिनी घरी आल्या? ही बातमी तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे देखण्यात आहे. अहो पण तुम्हीच फोन केला होता ना दादा. मी तुम्ही आणि संजय वाईट बातमी सांगायला सगळ्यात पुढे, पण गुड बातमी सांगायला सगळ्यात मागे. टेप द फोन डाऊन. आय सेड वन्स आय सेड वन्स. अहो पण तुम्हीच फोन केला होता. फोन आहे ना. ओ, सो अजूनही टच मध्येच वाटतं मिस्टर होळकरांच्या. मी कसली डोंबलाची टच मध्ये त्याच्या. तो गावठी शाहरुख माझा पिक्चर कधी सोडतोय असं झालंय मला. ए, पण तुम्हा भावा बहिणीची जोडी शोभते आहे का? नहीं? हो देखण्यात आहे. तुम याद ना आया करो,
याद आने पहले I'll see you. I'll see you. हो गौरांग राजे असल्या येरझऱ्या घालून टेन्शन घेऊन काय होणार नाहीये. बसा खाली. आल्या ना मंजिरी बहिणी परत बाळा सकट सुखरूप घरी आले. काय विचार करून ते एवढ्याशा पोराला घेऊन पळून गेली ती बाई काय माहिती. एक कप तू दगड आहे. नाही, माझी बायको दगड आहे ते माहितीये मला. मंजिरी वहिनी तुझ्यासारखे नाही आहेत नेत्रा, सरळ आहेत. खूप काळजी वाटते मला त्यांची. नेत्रा मला आहे ना, मला सगळं आधीसारखं हवं. हो होणार ना, सगळं पूर्वीसारखं होणार. परत पूर्वीसारखे सत्यजित दादा चिडणार, मंजिरी वहिनीची भांडणार, त्यांच्या अंगावर ओरडणार. मंजिरी वहिनी दिवसभर मुळू रडत बसणार. सगळं पूर्वीसारखंच होणार आहे. कसं आहे ना गौरांग, सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनी यांचा जो काही डेली सोप चाललाय ना घरात, त्यांनी जरा ट्रॅक सोडला होता इतके दिवस. आता परत आलाय तो ओरिजिनल ट्रॅक. हे मधलं सगळं आनंदी वातावरण वगैरे दिखावा होता, पण तसं काही नाहीये. सत्यजित आता असं नाही वागू शकत. अगं एवढा चांगला सोन्यासारखा संसार आहे त्याचा, तो असा बेजबाबदारपणे नाही वागू शकत. अगं मंजिरी वहिनी शांत आहेत, सरळ आहेत, म्हणून नाही, कोणीतरी त्याला याचा जाब विचारलाच पाहिजे. आणि मी भाऊ आहे त्याचा, मीच त्याला जाब विचारणार आहे. हे बाबा, तुला काय परत गोव्याला जायचे डोळे लागलेत का? रस्त्यावर राहायचंय परत? स्वतःच सावरता येत नाही, दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायची सवय आहे तुम्हाला. मुधोळकरांचं ना मला काही कळतच नाही. एक तू आणि दुसऱ्या त्या चारूवाला. मग काय करू? शांतपणे सगळे तमाशे बघत राहू का? नाही 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 नाही, जा ना सत्यजित दादांकडे जा, त्यांच्या समोर उभा राहा आणि म्हण आ बैल मुझे मार. आधी स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिक, कळलं ना? आणि मग जाऊन दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये डोकं घाल. आणि एक गोष्ट स्पष्ट सांगते, आत्ता घरात जे काही चाललंय ना, ते उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. हे लक्षात घे प्लीज. ए, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. मला जे योग्य वाटतंय ना तेच करीन मी. कर, पण जाऊन सत्यजित दादांना बोलायच्या आधी स्वतःची बॅग भर आणि बॅग घेऊनच जा त्यांच्या रूम मध्ये. कारण तू जाऊन त्यांना शहाणपणा शिकवायला लागलास ना, की ते तुला तडक घराच्या बाहेर काढ. आणि तू एकटा घराच्या बाहेर जा. मी या घराच्या बाहेर जाणार नाही, कळलं ना? जे काय करशील ते एकटा कर. जा जा ना, कसली वाट बघतोयस आता? बाबा सापडल्या वहिनी? हो सापडली. काय झालंय बाबा? सत्यजित काय बोलला नाही? कारण रागाच्या भरात त्याला कशाचाच भान राहत नाही. भान नसेल ना तर त्यांना तशी जाणीव करून द्या. कुणाशी आणि कुठल्या आवाजामध्ये बोलायचं काय कळतं का त्यांना? कसे बोलत होते माझ्याशी? काही साथ नंबर ठेवलं नव्हतं. तो संतापला ना की असंच वागतो. संताप मला सुद्धा येतो. माझ्या संवेदना काही नष्ट झालेल्या नाही आहेत, पण मला भान आहे माझ्या मर्यादेत. ते काय बोलत होते त्याला काही अर्थ तरी होता का? खरंच तसं काही आहे का? नाही बाबा, तसं काही नाहीये. तो सत्यजितच्या मनातला भ्रम असेल. अहो यापूर्वी त्याने असाच गैरसमज करून घेतला होता, जो कधी काही तुम्ही स्वतःच्या मनात बाळगून होता बाबा. आणि हाच त्याच्या मनातला गैरसमज आपल्याला दूर करायचा. अहो तरच सगळं काही सुरळीत होईल. थोडा व्यंगराव, असं सुरळीत बिरळीत काही होत नसतं. सुरळीत बिरळीत काही होत नसतं. आणि आता सत्यजितरावांचं हे बोलणं ऐकून तर माझ्या मनातली उरली सुरली आशा सुद्धा आता नाहीशी झाली. नाही बाबा, प्लीज प्लीज असं चुकूनही बोलू नका. मनाने वाईट नाहीये सत्यजित. बाबा, त्याचं मंजिरी वहिनींवरती असलेलं प्रेम हे एकतर मंजिरी वहिनीनं ठाऊक आहे आणि दुसरं मला, कारण त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार आहे. आणि मला सांगा, तुमचं तुमच्या मुलीवर एवढं प्रेम असूनही तुमचा गैरसमज होऊ शकतो.
तर सत्यजितचा नाही होऊ शकत. अहो पॉझेसिव्ह असणं हे देखील एक प्रकारचं अमाप प्रेमच आहे ना. कुठल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. म्हणूनच सांगतोय बाबा, हे सगळं प्रकरण आपल्याला खूप सामंजस्याने हाताळावं लागेल. असं चिडून काहीच होणार नाही. ढेंगराव, यावेळेस मी फक्त तुमच्या आणि शालेने त्यांच्या विश्वासावरती गप्प राहिलोय. पण माझ्या मुलीला या घरामध्ये जरा जरी त्रास झाला ना, लक्ष देऊ नये का. जरा जरी त्रास झाला ना तरी सुद्धा मी तिला एक क्षणभर इथे ठेवणार नाही. ताबडतोब माझ्या बरोबर घेऊन जाईन तिला मी. आणि मग जर कोणी मध्ये आलं ना तरी माझा निर्णय ठाम असेल.